हाय हॅलो नमस्कार. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर डबे खाली असल्यामुळे खराब होतात सारखं आठवड्याला तरी त्याला घासावंच लागते, कारण आपला चपातीचा तेलाचा पिठाचा हात लागतो म्हणून. तर काही डब्यामधले डबे छोटे वाट्या म्हणजे रिकामं झाल्या होत्या 2-3, त्या घासून घेतल्या, त्यामध्ये मसाला भरून घेतला. आणि त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि मग त्यात मी हळद भरायचं ठरवलं. 2 वाट्यात काय मी खोबरे काय त्यात ठेवत नाही आणि त्यामुळे हळद भरून घेतली. सो आत्ता झालेला आहे डब्बा रेडी. मीठ पण काय मी ठेवत नाही. आणि मला बनायची होती वाटाण्याची भाजी. मी वाटाण्याचा कुकर शिजवायला ठेवला होता आणि कांदा भाजून घेतला होता, खोबरे भाजायला ठेवले होते. असं करून भाजून वाटण करून घ्यायचं होतं. त्यानंतर मी भाजण्यासाठी घेतलं होतं फक्त आपलं. त्यातमध्ये आधी लसूण खोबरं पण होतं. कांदा आणि खोबरं भाजून घेतलं, त्यातमध्ये पुदिना लसूण वगैरे टाकलं आणि ते बारीक करायला घेतलं. इकडे ठेवलेला आहे कांदा परतायला. तोपर्यंत म्हणलं कांदा परतून होईल. त्यानंतर मी कांदा आणि लसूण जे पेस्ट केली होती ती परतायला टाकली. मीठ टाकलं, घरचा मसाला, हळद, जिरे आणि जेवढे आपले मसाले असतील तेवढे. जास्त आमच्यात मसाले डेली खात नाहीत, आवडत नाहीत, ऑइली वगैरे. पण असं काही भाजी असल्यानंतर पण आपण भाजणीची भाजी केल्यानंतर भाजी हे एकदम टेस्टी होते. ते करून मी मग काही त्यात थोडं पाणी, आपलं चिकटपणा इंडियन, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी टाकून मी मिक्स करून घेतलं आणि ते ह्याच्यात ओतलं, कढईमध्ये ओतलं. कुकरमध्ये पूर्ण असं मस्त असं शिजलेला वाटाणा टाकला. तर त्यानंतर त्याच कुकरमध्ये म्हटलं चला भात लावूया. आणि भात आमच्यात रेग्युलर नसतो आणि कवचित भात असतो ना असला तरी. त्यातले आम्ही त्यातले 2 खातात, 2 खात नाहीत. असं करून मग भात करायचा थोडा कंटाळा येतो, असं वाटतं नको कशाला. आणि मग म्हटलं चला, कुकर एकदम आता खराब तर झालाच होतं कुकर वाटाण्यासाठी. आणि आपली मस्त अशी काळी फोर तरी आलेली आहे. त्यानंतर मला थोडंसं काम होतं. काम काय होतं की म्हटलं अर्जंट असं बेसन पोळ्या वगैरे करायचं म्हटलं की बेसन चाळायचं, हे करायचं, त्यामुळे जास्त वेळ जातो. त्यामुळे मी घेतलं बेसन चाळून ठेवायला, कारण भाकरीची जी ताट होतं ते खराब झालेलं होतं, पिठाचंच होतं. आणि त्यामुळे म्हटलं चला बेसन भाजून घेऊया. आणि आणखी एक दुसरं काम होतं. असं बघा माझा गॅस किती खराब झाला आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष द्या, कारण स्वयंपाक करताना गॅस हा खराबच होतो. त्यानंतर मी ठेवला होता रवा भाजायला. ही थोडी कढई जरा जाड आहे आणि म्हणजे रवा असं जास्त खाली लागत नाही पटकन. आणि निम्मा रवा भाजायचा, निम्मा रवा भाजल्यानंतर त्यात तूप ॲड करायचं आणि बाकीचं सामान ॲड करून ठेवायचं, जसं की विलायची वगैरे, साखर वगैरे. असं करून माझं काम करायचं चाललं होतं पटपट. तर हा व्लॉग आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीचा, रविवारचा संध्याकाळच्या स्वयंपाकचा. तर नारळ फोडलेला होता, नारळाच्या वरचे साल काढले. हा टॉवेल स्वयंपाकाचाच आहे, त्याच्यामुळे काही गैरसमज करून घेऊ नका. आणि सकाळी चटणी केली होती त्याच मिक्सरच्या भांड्यात, म्हटलं चला. आणि आज रविवार होतं, पाणी उकडाय ठेवलं होतं, शेंगा धुवून घेतल्या होत्या. मस्त असं तर शेंगा कट करून घेते आणि त्या वाफलून घेते. निम्म्या वाफलून झाल्यानंतर करायला जरा सोप्या जातात. आणि ह्या पहा शेंगा किती ताज्या टवटवीत दिसतात, कारण फ्रेश माळवा आणलेला आहे. कारण आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे माझं मार्केटमध्ये जाऊन आणि मी शेंगा कापायला घेतल्या. आणि शेंगा फ्रेश असल्यामुळे त्याचे थोडे जास्त साल काढले नाही तरी चालते वरचे, म्हणजे शिजायला सोप्या जातात. आणि असं करून मी शेंगा कट करून घेतल्या. मी विळीनेच घेतल्या. एवढ्या शेंगा घेतलेल्या आहेत. 3 का 4 शेंगा मोठ्या मी चिरल्या होत्या, कारण आम्हाला एवढ्या पुरेसे आहेत. त्यातमध्ये पण शेत नसतात जेवायला, आणि शेत नसतात किंवा ड्रायव्हर भैया नसतात, त्यामुळे मग एवढ्या शेंगा लागत नाही. गेल्या वेळेसच्या सीझनमध्ये मी एवढ्या मसाला शेंगा खाऊन ना मी दुसरा आजार मला वाढवून घेतला. ते तुम्हाला समजलंच असेल काय तो असेल. आणि त्यानंतर मग मी काय केलं, असं करून मला म्हणजे अशा शेंगा आवडतात. त्यानंतर घेतला भाजीपाला निवडायला. एवढा असा भाजीपाला आणला होता, कारण नंतर संपला किंवा आता जास्त पावसाळ्याचा असल्यामुळे भाजीपाला हा खराब होतो लगेच. भाज्या म्हणा, टॅमॅटो, ढोबळी वगैरे सगळं खराब व्हायला सुरुवात होते. असं करून मग मी म्हटलं थोडासाच घ्या, कारण मग रविवारी झालं, गुरुवारी बुधवारी कधी पण आम्हाला जेव्हा लागेल तेव्हा आम्ही हॉटेलवरून घेऊन येऊ शकतो. आणि तिथून नेहमीचं नानांचं रात्र येणं जाणं असतं, कारण ऑफिसला तिथूनच जावं लागतं.
त्यामुळे मग काही आम्हाला प्रॉब्लेम येत नाही. पण रविवारचं आणल्यानंतर ना जरा हे होतं, बरं पडतं. असं करून मी भाजीपाला निवडायला घेतला. भाज्या एवढ्या फ्रेश होत्या ना, अशा भाज्या बघितल्यानंतर ना असं वाटतं यार सगळ्याच भाज्या करावं की काय, पण पूर्ण भाज्या करता येत नाही. त्यानंतर ना मी कॅरीबॅगमध्ये भाज्या ठेवते. शक्यतो सगळेच कॅरीबॅगमध्ये फ्रीजमध्ये लावून ठेवतात भाज्या. पण आता एवढ्यात ना कोथिंबीर एवढी ह्या रविवारी खूप महाग, म्हणजे खूप महाग नाही पण महाग झालेलं आहे. गेल्या रविवारी जेव्हा होत्या त्या 10च्या 3 किंवा 2 पेंड्या यायच्या, ह्या रविवारी झाल्यात की 20च्या 1 पेंडी. असं म्हणून ना मग कोथिंबीरीची 1च पेंडी घेऊन आलेली आहेत, मेथीची 2 पेंड्या, 1 निवडायला घेतलेली आहे. नानीला म्हणलं मी आवरस तर तुम्ही निवडून द्या, मग नंतर ना मेथीची पण भाजी करता येईल, शेवगा मेथी असं भाजी केली. त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी असतं सोमवार, कारण आम्ही तिघांना पण सोमवार असतं, त्यामुळे मग थोडंसं. आणि रेग्युलर आमच्यात 2 भाज्या चालू असतात, सकाळ संध्याकाळ 2 भाज्या, एक सुकी आणि एक पातळ, असं म्हणून माझं कुकिंगचं काम चालू असतं. त्यानंतर मी ठेवलेलं आहे इकडे कढई तापायला. कढईमध्ये आपलं तेल, मीठ, हळद, जिरे. त्यानंतर त्यात मधलंच आनंदीला मी थोडंसं काढून ठेवणार होते आणि आत्ता जस्ट लसूण खोबरं केलेलं होतं ते टाकून दे, कारण लसूण खोबऱ्याशिवाय तर कोणत्या भाजीला चवच नाही. ते त्यांचं जसं काही की आम्हाला तुमच्या हातून करमतच नाही असं असतं. भाजीचं आणि सगळं मिक्स केलं, सो मिक्स केल्यानंतर ना आत्ताच भाजीचा निम्मा टेस्ट वास माझ्या नाकात शिरलेला आहे. त्यानंतर आनंदीसाठी थोडंसं काढून ठेवायचं असतं. असं करून मला अधूनमधून काहीचं कामं येतात. आणि त्यानंतर ना आमची आनंदी म्हटली, मम्मी मी मोबाईल धरते आणि तू भाजी कर. आणि आमच्या पिल्लूला व्हिडिओ काढायला, व्हिडिओ बनवायला फार आवडतं, कारण तिला माझी सवय लागली असे शेड बोलतात. आणि असं करून तिचं ना थोडंसं, एवढं ती 4 वर्षाची तर आहे पण तिच्या मनाने प्रॉपर असा व्हिडिओ घेते ती. असं करून मग मी तिच्यासाठी, तिला काढायचं होतं शेंगा, त्यानंतर ना मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण घातला. तिला म्हटलं चल मोबाईल दे बाजूला ठेवून. आणि तुम्ही म्हणता माझी चपाती तर काही फुगलीच नाही, तर मला पिल्लू खात नाही. कधी कधी असं युनिक काहीतरी त्याला बनवून द्यावं लागतं. आणि खरं सांगू का गाईज, माझं कधी कधी ना चपाती अशी फुगत नाही, कधी कधी ना अशा टम्म सगळ्या चपात्या फुगतात. त्यामध्ये काय प्रॉब्लेम, माझा लाटण्याचा प्रॉब्लेम आहे का कणकीचा प्रॉब्लेम आहे, खरंच मला कळत नाही. पण काही तुमच्याकडे टिप्स असेल ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा की चपात्या कशामुळे कंटिन्यू फुगत्या राहतील असं. तर मला नवीन असल्यामुळे मला चपाती काही जास्त जमत नाही फुगवायला. त्यानंतर मी किचन आवरून घेतलं, कारण संध्याकाळचं भांडी घासल्यानंतर किचन मला क्लीन करावं लागतं, कारण सकाळचं लागलं की स्वयंपाकाला लागतं आवरल्यानंतर. पण मला म्हणजे असं पसारा ठेवू वाटत नाही. शक्यतो काही प्रॉब्लेम असेल तर, मला अडचण असेल तर मी ठेवते. त्यानंतर मी माझं चेंज केलं आणि चेंज केल्यानंतर डोळा माझा आणखी दुखत होता. आणि असं करून मी मग केलं किचनमधलं वगैरे. आणि मी आता चाललेलं आहे बेडरूममध्ये, कारण माझं काम किचनमधलं आवरलेलं आहे. आणि काहीच आपल्या व्लॉगची एंडिंग इथेच करते, पण माझं थोडंसं गाल आणखी सुचल्यासारखं दिसते. आणि तुम्हाला कसं वाटतं, फरक जाणवते का काही, हे नक्की सांगा. आणि आजच्या व्लॉगची एंडिंग इथे करते. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.